लहान मुलांनी केक मागायचा आणि आपण तो बेकरीमधून आणून द्यायचा, हे तर आपण करतच आलोत. पण तुम्हाला सांगू का, जर घरच्या घरी एवढा छान आणि अप्रतिम जर केक बनत असेल तर बाहेरून कशाला आणून द्यायचा. कलर, स्पॉन्ज, जाळी बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला केक अगदी परफेक्ट झालेला आहे. आणि हा केक बनवण्यासाठी ना कोणता ओव्हन वापरलाय, दही वापरले किंवा अंड वापरलेलं नाही. सो हा केक तुम्ही तुमच्या मुलांना घरी बनवून नक्कीच देऊ शकता. केक बनवण्यासाठी मी तर 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 2 चमचे कस्टर्ड पावडर, अर्धी वाटी साखर मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे. वाटून घेतल्यानंतर त्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं, जेणेकरून आपला केकचा स्पंज परफेक्ट बनेल. त्यामध्ये इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकलाय. त्यालाही छान मिक्स करायचं. तुम्ही पाहू शकता आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यामध्ये सेम वाटीने यामध्ये पाव वाटी तूप किंवा तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकून 1 वाटी दूध टाकले. आता दूध टाकताना थोडं थोडं ॲड करायचं, जेणेकरून आपलं बॅटर जास्त घट्टही होणार नाही किंवा पातळही होणार नाही. आता इथे संपूर्ण 1 वाटी दूध मला लागलेलं आहे, ते टाकून घेतलंय आणि त्याला मिक्स करून 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून दिले. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर एकदम फुलून तयार झालेलं आहे. केकचं बॅटर इथं मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी तिथं थोडंसं दूध टाकलंय आणि त्यानंतर 1 चमचा विनेगर टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता किंवा त्याऐवजी लिंबूचा रस थोडासा टाकला तरी चालेल. याने आपला केक स्पॉन्जी आणि हलका होण्यास मदत होते. तयार केकचं बॅटर ग्रीस केलेल्या कुकरच्या डब्यात टाकून घेतला आणि त्यालाही छान टॅप टॅप करून घ्यायचे, जेणेकरून त्यातून एअर निघून जाईल. आणि प्रीहिटेड कुकरमध्ये आपल्याला 35 ते 40 मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर केक डब्यातून काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला केकला कलर आणि स्पॉन्ज एकदम व्यवस्थित आलेला आहे. म्हणजे आपला केक कट करताना तुम्ही पाहू शकता आपल्या सुरीला थोडाही केक लागलेला नाही, म्हणजेच आपला केक परफेक्ट बेक झाले. लहान मुलांच्या डब्यामध्ये असू द्यात किंवा मग टी टाईममध्ये असू द्यात, हा केक एकदम परफेक्ट आहे. चवीलाही अप्रतिम लागतो. 100% नो फेल रेसिपी. रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो